राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, आज सुरेश धस मस्साजोगमध्ये गेले आणि स्वर्गीय सरपंच देशमुख यांच्या भावाची भेट घेतली, कारण की त्यांच्यावर जे आरोप झाले धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर त्यानंतरची ही पहिली भेट होती। नाही, आता एक कसं आहे, ही राजकारणी मंडळी आहे। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्या चर्चेत काय चर्चा झाली हे कोणी अजूनपर्यंत स्पष्ट केलेलं नाही आहे। आणि राजकीय मंडळी वेगवेगळ्या कारणांनी सभागृहामध्ये किंवा एकमेकाच्या घरी जाऊन वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असतात। त्यामुळे आम्हाला जोपर्यंत काय चर्चा झाली हे दोघांपैकी एक जण तरी सांगत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती काही वक्तव्य करणं हे चुकीचं होईल। कारण प्रकरण एकीकडे असते, कोणी काही कायमचे शत्रू नसतात आणि भेटीगाठी होणं म्हणजेच काही हे नसते। आता आज ते तिकडे जाणार म्हणतात, हे जाऊन आले, आता जाऊन आलं राजकीय लोकांचं हे कामच आहे की आपल्या गावातल्या कार्यकर्त्यांकडे जाणे, त्यांचं सांत्वन करणे, काय करणे, वेगवेगळी मागणी करणे। परंतु जाऊन तिथे काय चर्चा झाली आणि काय मागणी केली हे जोपर्यंत पुढे येत नाही आम्ही त्याच्यावरती काय बोलावं। सुरेश धस यांच्यावर म्हणजे धनंजय मुंडे सुरेश धस भेटीनंतर जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर आरोप केले होते। त्यानंतर आज ते गावात गेले, गावातल्या लोकांचा असं संदेश आहे की गावातल्या लोकांचा धसांना पाठिंबा आहे, धसांसोबत गावातले लोक अजूनही कायम आहे। नाही, राजकीय नेत्यांचं असं असते की ते ज्या क्षेत्राचं नेतृत्व करतात, ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रातले त्यांचे जे फॉलोअर्स असतात ते त्यांच्यासोबत राहतात नेहमी। आणि मग त्याच्यामध्ये काही वावगं नाही, ते जर फॉलोअर्स त्यांच्यासोबत उभे असतील तर ते राहणारच। दोघांची फॉलोअर यांच्यासोबत राहतील, त्यांचे फॉलोअर त्यांच्यासोबत राहतील। धनंजय मुंडेवर वारंवार आरोप केले जात आहे, परंतु एवढे दिवस होऊनही पोलिसांचा रिपोर्ट आलेला नाही की कॉन्क्रीट यामध्ये कोण आरोपी आहे, काय आहे। नाही, म्हणूनच मी म्हणतो की आता जवळजवळ 4 महिने झालेले आहेत। सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की हे जे आरोप होते आहे वेगवेगळ्या माध्यमातून, ह्या आरोपामध्ये काय तथ्य आहे आणि काय नाही आहे हे सरकारने एकदा स्पष्ट करायला पाहिजे। वेगवेगळ्या ज्याला काय म्हणू की आपण यंत्रणा सरकारकडे आहे ज्या याची चौकशी करत असतील, या यंत्रणेचा एक अहवाल घेऊन आतापर्यंत काय निष्पन्न झालं त्याचा एक ज्याला आपण म्हणू की इंटरिम रिपोर्ट जो काही सबमिट झाला असेल तो सरकारने जनतेसमोर ठेवावा। कारण आज महाराष्ट्रातील संपूर्ण जनता, सर्व समाजाची, मी हे नाही म्हणून ओबीसी, सर्व समाजाची जनता संभ्रमात आहे की एवढे आरोप होत असताना सरकार काहीच भूमिका घेत नाही। म्हणून आता सरकारच्या भूमिकेवर लोकांचं लक्ष आहे की एवढे आरोप होत असताना त्याचं तथ्य आहे किंवा नाही आहे हे सरकारने लवकरात लवकर घोषित करावं। सह आरोपी करा धनंजय मुंडेंना अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती। नाही, मागणी कोणीही करू शकते आणि कशाही प्रकारची मागणी करू शकते, पण ती पूर्ण करायची की नाही करायचा हा सरकारचा प्रश्न असतो। यांनी मागणी केली, पण सरकारच्या ज्या काही यंत्रणा काम करून राहिल्या, चौकशी करून राहिल्या, त्यांच्या चौकशीमध्ये जर त्यांच्यावरचे कुठलेही आरोप सिद्ध होत नसेल तर सहआरोपी कुठल्या भरोश्यावर करणार। सहआरोपी करत असताना तुम्हाला कुठेतरी तथ्य पाहिजे असते, पुरावे पाहिजे असते। ते पुरावे जोपर्यंत पोलिसांना मिळणार नाही, यंत्रणेला मिळणार नाही, तोपर्यंत त्यांना सहआरोपी कसे करतील। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।